धन्यवाद सभापती महोदय. माझी माय काळी आई तिच्या कुशीत रे मळ, तिच्या घामातून फुटे माझ्या जीवाचं रे बळ. सभापती महोदय, या ओळी ज्या बहिणाबाई चौधरी आणि आज महाराष्ट्राच्या शेतात राबणारी माझी प्रत्येक भगिनी, या सगळ्यांच्या कष्टातून घामातून महाराष्ट्राची ही काळी आई सुजलाम सुफलाम झाली आहे. आज या कष्टकरी माऊलीच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा दस्तऐवज म्हणजेच आजचं हे बिल महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान 2026 या पवित्र सभागृहात ज्यांनी मांडलं, ते मातीचा गंध आणि शेतकऱ्यांचा बंध मनापासून ठाऊक असणारे आपले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी या ठिकाणी आज या मांडलंय. सभापती महोदय, आज एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बिलवर बोलताना मला मनापासूनचा प्रचंड अभिमान वाटतोय. कारण ज्या माऊलींनी पिढ्यान पिढ्या शेतामध्ये चिखलामध्ये पाय रोवून महाराष्ट्राची काळी आई कसली, म्हणजे काळ्या आईची खरी धनीण कोण, तर ती आमची शेतकरी ताई. आणि तिला आजवर स्वतःची शेतकरी ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता नीलमताईंनी सांगितलं 50 वर्षाचा संघर्ष आहे हा आजकालचा संघर्ष नाहीये. आणि म्हणून आज या ऐतिहासिक विधेयकाद्वारे माझ्या कष्टकरी भगिनीला तिच्या सन्मानाचा हक्क मिळालाय असं मी या ठिकाणी नक्की सांगेन. सभापती महोदय, मगाशी बोललं गेलं काय मिळणार आहे, कसं मिळणार आहे. मी म्हणते या शेतकरी महिला काय आजच आहेत का, गेल्या वर्षानुवर्ष काम करतायत. लेकिन किसी ने तो मेरे बारे में सोचा, हमारे बारे में सोचा, ये क्या कम है. पहिल्यांदा महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, कार्यक्षम असे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्याचबरोबरीने त्या ठिकाणी आमच्या मातृत्वाच्या भावनेने कायम पाठीशी उभ्या असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या डोक्यात हा विचार आला, ही कल्पना आली की ही शेती कसणारी जी माझी ताई आहे तिला स्वतःचं अस्तित्व आहे. माझ्याकडे 2 बोलकी उदाहरण आहेत. सभापती महोदय, धाराशिवची आमची साळू आजी आहे, आता आजीच म्हणायला पाहिजे, 60 वर्षाची आहे. आणि मामा मला सांगायचंय तुमच्या शेतकरी बिलाची, या सरकारच्या शेतकरी बिलाची गाव कुसापर्यंत चर्चा आहे, महिला खुश आहेत. साळूबाई काय म्हणते, 14व्या वर्षी लग्न झालं सदाभाऊ, लग्न करून आली तर शेती म्हणजे काय माहिती नव्हतं. नवरा निघाला दारुडा, मग मी आधी शेतमजुरी करायची, मग मी गांडूळ खत बनवायला घेतलं, मग मी दुधाचं काम चालू केलं, कोंबड्या पाळल्या. पण ज्या वेळेला एक एक पाऊल टाकत होती, जमीन नावावर नाही, त्याच्यामुळे शेतकरी म्हणून ओळख नाही. कधी वाटलं की आणखीन काही करावं, तर ना शेतकऱ्यांच्या योजना मिळायच्या, ना शेतकऱ्यांचं अनुदान मिळायचं. ही व्यथा आहे. पण आज ती खुश आहे. चंदूभाऊ, ती का खुश आहे की मला नाही मिळालं, पण आता या देवाभाऊच्या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये माझी सून, माझी मुलगी ही शेतकरी म्हणून राहणार आहे, तिला स्वतःचं अस्तित्व असणार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. सभापती महोदय, अशा कित्येक उदाहरणं सांगता येतील की आज ती दिवसभर राष्ट्रभर, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सन्माननीय सदस्यांनी केला, की सकाळचा कोंबडा आरवपासून तर जमिनीला पाठ टेकेपर्यंत रात्र होते आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ही माय माऊली त्या ठिकाणी कष्ट करत होती. आणि त्या कष्टाचं खऱ्या अर्थाने अभिमानाने सांगावंसं वाटतंय मला की खऱ्या अर्थाने स्वतंत्र, कायदेशीर, ऐतिहासिक कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य जर कुठलं असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र हे राज्य आहे. मा जिजाऊचं असेल, क्रांतीज्योती सावित्रीमाईचं असेल, माझ्या रमाई भीमाईचं असेल, अहिल्याबाईंचं असेल, त्या महाराष्ट्र आज 1 नंबरवरती आहे की त्यांनी महिलांसाठी, शेतकरी महिलांसाठी वेगळा कायदा आणला. हा केवळ कायदा नाहीये सभापती महोदय, तर देशाच्या कृषी इतिहासाला नवी दिशा देणारं क्रांतिकारी पाऊल आहे. मामा, आज तुम्ही फक्त कायदा नाही आणला, आज तुम्ही काय आणलंय तर महाराष्ट्राच्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या लाखो माऊलींच्या श्रमाचे पांग अतिशय सन्मानाने फेडायचं काम
आपल्या सरकारने केलंय हे या ठिकाणी सांगायचंय. सभापती महोदय, आता मगाशी बरेच सन्माननीय सदस्य बोलले, काहींनी विरोध केला, काहींनी विरोध नाही केला, पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण मला सांगायचंय की हे देश, या देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, या राज्याचे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं काय धोरण आहे की महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं. मग त्या शेतीतल्या महिला असू दे, मग त्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला असू दे, त्या राजकारणातल्या महिला असू दे, 33% रिझर्वेशन सारखं महिलांना पुढे आणायचं पाऊल सुद्धा, धाडसाचं पाऊल सुद्धा याच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी उचललं. आणि त्यामुळे महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे कसा आणता येईल याचा विचार हे नेहमीच करत असतात. सभापती महोदय, आमचं सरकार हे महायुतीचं सरकार, हे केवळ घोषणा करणारं सरकार नाही, हे कृती करणारं सरकार आहे. ज्याचा उल्लेख मगाशीच झाला, किंवा ज्या योजनेशिवाय महाराष्ट्राचा किंवा महिलांशी संबंधित विषयच होऊ शकत नाही अशी लाडकी बहीण योजना. ही लाडकी बहीण योजना देऊन महिलांना आर्थिक आधाराचं कवच द्यायचं काम केलंय. महसूल विभाग, आमचे बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आणली. नाममात्र फक्त 1 रुपये भाडे तत्वावरती जागा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बांबू लागवडीसाठी होणार आहे, नेपियर ग्राससाठी होणार आहे, आणि त्यातून या ग्रामीण भागातल्या माझ्या बहिणींना फार मोठं उत्पन्नाचं साधन करणार आहे. आणि आता हे ऐतिहासिक विधेयक आणून भगिनींना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही केलंय, तर समाजात अभिमानाने मान उंचावून जगण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी दिली आहे. महिलांना स्वाभिमान कशा पद्धतीने मिळवून या पद्धतीने मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते निश्चितच स्वागतार्ह आहे. सभापती महोदय, मी या शासनाच्या सभागृहातून मनापासून अभिनंदन सुद्धा करते आणि या विधेयकाला पाठिंबा सुद्धा देते. सभापती महोदय, या विधेयकाची उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आहेत. ग्रामीण भागातील महिलांचा शेतीमधील वाढता सहभाग आणि अन्न सुरक्षेची सुनिश्चिती करण्यासाठी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणं ही आज काळाची गरज आहे. सभापती महोदय, आजवर 7/12 नाव नसल्यामुळे बँकांचे कर्ज असतील, विमा असतील, योजना असेल, या सगळ्यातून या महिला वंचित राहिल्या. या कायद्याने महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख देऊन आणि महिला शेतकरी डेटाबेस आणि विशेष निधी तयार करून सरकारने एक ऐतिहासिक असं पाऊल उचललंय. सभापती महोदय, सरकारचं हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे. पण एक महिला म्हणून या कायद्याची तळागाळामध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, यासाठी शासनाला काही माझ्या महत्त्वाच्या सूचना सुद्धा आहेत. मी बिल पूर्णपणे वाचलेलं आहे. मला त्याच्यामध्ये काही सूचना या शासनाला सुचवाव्याशा वाटतात. त्याच्यातील महत्त्वाच्या मसुद्यामध्ये कलम 5 आणि 6 मध्ये जर एखाद्या ग्रामसभेने किंवा नगरपंचायतीने एखाद्या महिलेचं महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज जर त्या ठिकाणी वैध ठरवला नाही, तर अपिलासाठी 120 दिवसांचा कालावधी ठेवलाय, म्हणजे 4 महिन्यांचा. सभापती महोदय, माझी नम्र विनंती आहे की माझ्या या गरीब कष्टकरी शेतकरी महिलेला 4 महिने सरकारी कार्यालयाचे किंवा या ग्रामसभेचे किंवा नगरपंचायतीचे उंबरे झिजवायला लावू नका. हा अपिलाचा कालावधी 120 दिवसांवरनं 30 दिवसांवरती, म्हणजे 1 महिन्यामध्ये याचा निर्णय लागावा, अशी मी या ठिकाणी सूचना करते. सभापती महोदय, माझी दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे की कलम 2च्या ट मध्ये एकल महिला म्हणून काय आहे? 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या विधवा, परित्यक्त्या, न्यायनिर्णीत फारकत घेतलेल्या, घटस्फोटिता अथवा अविवाहित महिलांचा समावेश केला. उत्तम आहे. पण मला आणखीन थोडंसं ऍड करायचं आहे. यामध्ये ज्या महिलांचे पती दीर्घ आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत, मानसिकदृष्ट्या अक्षम आहेत, आज सगळा गाडा जो आहे संसाराचा त्या एकट्या मायमाऊलीवरती आहे. माझी नम्र विनंती आहे, एकल महिलांचं धोरण आपण करतोय. सभापती महोदय, अशा महिला आहेत की ज्या काही करू शकत नाहीयेत, कारण पती दुर्धर आजाराने खिळलेला आहे. महिला या व्याख्येमध्ये समावेश करून घ्यावा. त्यांना सुद्धा
एकल महिलेचे जे सगळे लाभ आहेत ते त्यांना देण्यात यावे. माझी तिसरी सूचना आहे की कलम 12 अन्वये स्थापन होणाऱ्या महिला शेतकरी सक्षमीकरण परिषदेत सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय कृषी मंत्री, माननीय महिला बाल विकास मंत्री व अनेक मंत्री आहेत. असे अनेक मंत्री या परिषदेमध्ये सदस्य आहेत. आनंदाची बाब. पण मला असं वाटतं सभापती महोदय की इथे बसून आपण हे धोरण ठरवतोय आणि त्यामुळे आपल्या सोबत या समिती सोबत प्रत्यक्ष बांधावरती काम करणाऱ्या आपल्या 2-3 महिला शेतकरी किंवा महिला कृषी तज्ञांचा या परिषदेमध्ये, या कमिटीमध्ये समावेश व्हावा, ज्यामुळे मातीतले जे प्रश्न आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतील. ही सुद्धा माझी एक सूचना आहे. सभापती महोदय, कलम 11 अन्वये 5 मिनिटं 11 अन्वये महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी आपण घटित करणार आहोत, ज्याची माहिती आता सन्माननीय कृषी मंत्रींनी आपल्याला दिली. माझी अशी सूचना आहे की कृषी विभागाच्या मुख्य बजेटमधला 30% जो निधी आहे तो निधी दरवर्षी स्वतंत्र निधीमध्ये वर्ग करण्याचं कायद्यामध्येच त्याचा समावेश असावा, ज्यामुळे भविष्यामध्ये निधीची कधीही कमतरता आपल्याला त्या ठिकाणी पडणार नाही. सभापती महोदय, माझी 5वी सूचना आहे की महिलांना फक्त शेती नको, त्या शेती बरोबरच ते बनवत असलेल्या त्यांच्या उत्पादनाला, त्यांची बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, निर्यात, ई-कॉमर्स याच्यासाठी स्वतंत्र धोरण सुद्धा मामा आपल्याला बनवण्याची गरज आहे. माझी पुढची सूचना आहे आणि शेवटची सूचना की महिला शेतकऱ्यांसाठी व्याज मुक्त कर्ज आपण आता ही सुरुवात करतोय. कुठेतरी त्या भगिनीला, कारण सगळी सोंग आणता येतात सभापती महोदय, पैशाचं सोंग आणता येत नाही. आता माझ्या नावावर शेती झाली, 7-12 माझ्या नावावरती झाला, पण जर मला त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही तर मी त्याचं फार काही करू शकणार नाही. पुन्हा तेच कर्जाच्या विळख्यामध्ये मी अडकणार. आणि त्यामुळे सभापती महोदय, महिला शेतकऱ्यांसाठी व्याजमुक्त कर्ज, पीक विमा, आधुनिक यंत्रसामुग्री, ड्रोन असेल, सौर पंप असेल, कोल्ड स्टोरेज असेल, याच्यावरती अधिकाधिक अनुदान द्यायला हवं. शेवटची 2 मिनिटं सभापती महोदय, माझी शासनाकडे एकच अपेक्षा आहे की या महिला शेतकरी जी नोंद होणार आहे ही केवळ कागदावरच नको किंवा फक्त नोंद झाली आहे म्हणून नको, ती आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. आणि सक्षम होण्यासोबत सभापती महोदय, माझी महिला शेतकरी ताई ही आत्मनिर्भर झाली पाहिजे. मामा, आज आपण कायदा करतोय, पण हा आजचा कायदा हा उद्याचा इतिहास असणार आहे. आणि त्या इतिहासात महाराष्ट्रातने देशातील प्रत्येक महिलेला हे सांगितलेलं असेल की तू फक्त शेतकऱ्याची पत्नी नाहीस, तर तू महाराष्ट्राची अन्नदाता आहे. आणि या विश्वासानेच मी या विधेयकाचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या विधायक सूचना या शासनाकडनं स्वीकारल्या जाव्यात अशी अपेक्षा करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.